गुड मॉर्निंग, सुप्रभात. बघा, आता सध्या पोलीस भरतीविषयीच्या चर्चा उलट-सुलट चौकडे चालू आहेत. त्यामध्ये 2 दिवसापूर्वी नाशिक येथे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी या ठिकाणी खेळाच्या उद्घाटनाला माननीय मुख्यमंत्री साहेब आले होते. त्यावेळेस त्यांनी घोषणा केली 17,000 पदांची भरती. त्यानंतर पेपरला वगैरे एकच बातमी असते नेहमी, 17,000 पदं भरले जातील. त्यानंतर मध्ये काही रिक्त जागा आल्या, त्यामध्ये 22,000 पदं होत होते. त्यामध्ये 5ही घटक आहेत, विभाग 5ही कारागृहाचे असतील, शहरचे, चालकाचे, बँड्समॅनचे आणि SRPFचे. त्यामध्येच पुन्हा IRB पण असेल. पण सगळ्या गोष्टी असताना एक नवीन न्यूज आलेली आहे. आता भरतीविषयी कोण म्हणतंय 12 ते 15 मध्ये किंवा 10 पासून ते 15 पर्यंत जाहिरात येऊ शकते. माझं मत वैयक्तिक 16 तारखेच्या आसपास 15, 16, 17 ह्या मध्ये तुमची जाहिरात ही 100% पडू शकते. ती तारीख तुमची फॉर्म भरायची असणार आहे. ठीक आहे. आपण तुम्हाला यावेळेस हे पण सांगितलं होतं की बाबा आता ही जी भरती प्रक्रिया असणार आहे, ही भरती प्रक्रिया कशी असणार आहे. लोकसभेच्या अगोदर ती फॉर्म निघतील आणि एप्रिलमध्ये लोकसभा संपते. एप्रिलच्या 30 तारखेपर्यंत लोकसभा संपते. नंतर मेच्या शेवटला तुमचं बाकीची पुढली प्रोसेस जी आहे आता ती तुमची पूर्ण होऊन जाईल. कधी होऊन जाईल? तुमच्या इलेक्शनच्या नंतर लोकसभेच्या. ठीक आहे. आणि परत त्यानंतर पुढे आता जो पुढला प्रश्न होता तो होता मुद्दा लेखीविषयीचा आणि फिजिकल विषयीचा. एक पाठीमागे पत्र आलं, त्यामध्ये सांगितलं होतं की तुमचं फिजिकल ही नंतर होईल आणि लेखी ही अगोदर होणार आहे. आणि लेखी ही TCS किंवा IBPS जी आहे ती घेणार आहेत. आता यावरती जो निर्णय आहे तो निर्णय नंतर येईलच फॉर्म भरायच्या वेळेस. काय निर्णय आहे म्हणजे कुठलं नेमकं लेखी अगोदर होणार आहे की ग्राउंड अगोदर आहे, आणि लेखी ही कोण घेतलेली आहे, ऑफलाईन आहे की ऑनलाईन आहे, हे त्यावेळेस कळून जाईल. आणि त्यावेळेस जर लेखी ऑनलाईन आली तर त्यावेळेस कांगणे सर असतील किंवा ते याविषयी नक्कीच आंदोलनाच्या मार्गावर आहेत. ठीक आहे. त्याचे आमचं बोलणं पण झालेलं आहे आणि ते बाकी बोललेलं आपण आपल्या ग्रुपला टाकलं पण आहे व्हॉट्सअपच्या. ठीक आहे. आता जो पुढला मुद्दा आहे म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ही भरती प्रक्रिया पूर्ण व्हावी असा मानस आहे गव्हर्नमेंटचा. आणि त्यामध्ये सर्वांचं एक मत असतं की सर फॉर्म म्हणजे कधी निघतील किंवा जागा किती असतील फिक्समध्ये. बघा, जाहिरातीमध्ये 19,000हून जास्त 19,000-19,500 पर्यंत पदं ही पडू शकतात. 19,500 कितीतरी पदं यावेळेस ह्या भरतीमध्ये भरली जातील. त्यामध्ये जागा काय आहेत जिल्हा वाईज रिक्त जागा त्याविषयी आपण 2 दिवसापूर्वी व्हिडिओ पोस्ट केला आहे किंवा जागा किती आहेत नेमक्या. बघा, आपण पाठीमागे 2 व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत. एक मी तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये वॅकंट पोस्ट किती आहेत 22च्या आणि 23च्या हे सांगितलेलं आहे. आणि एक तुम्हाला मी हे सांगितलेलं आहे की प्रत्येक विभागामध्ये किती पदाची भरती. त्यामध्ये शहर असतील किंवा पोलीस चालक असतील, कारागृहाचे असतील, आपण हे टोटली याविषयी कालचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला सांगितलं की या विभागामध्ये एवढ्या जागा ह्या असणार आहेत. आणि जे बाकीचे जे काही अपडेट असतील ते तुम्हाला मी अपडेट पाठवत असतो आपल्या टेलिग्रामवरती किंवा व्हॉट्सअपवरती. जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या. आणि पाठीमागे तुम्हाला मी सांगितलं होतं की महाराष्ट्र सुरक्षा बलाविषयी ज्या मुलांना SMS येतील त्यांनी नक्कीच डॉक्युमेंट चेकिंगला जा आणि जॉईन करून टाका. आता दिनांक 14 पासून त्यांची ट्रेनिंग चालू आहे 5 ते 6 ठिकाणी SRPF कॅम्पमध्ये महाराष्ट्र सुरक्षा बलातील जवानांची. ठीक आहे. तुमची काय अजून तुमच्या काही अडचणी असतील खाली कमेंट करत चला, आपण त्यावरती व्हिडिओ नक्कीच घेऊन येऊ. आणि ज्यावेळेस जाहिरातीच्या 2 दिवस अगोदर आपण डॉक्युमेंट विषयी पूर्ण व्हिडिओ आणू, कारण यावेळेसच्या भरतीमध्ये खूप चेंजेस आहेत. ठीक आहे. आणि आपला जो टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करून नक्कीच घ्या. त्यावरती जी महत्त्वाची माहिती आहे आपण ती माहिती सेंड करत असतो. प्रत्येक शासकीय नोकरी भरतीविषयी आपण त्यावरती टाकतोय माहिती. ठीक आहे.